हरिओम. आज गुरुवार 18 डिसेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. काळजी करायचीच तर नामाची करा. ऐकूया. आपण असं पाहतो की आज जे दुःखाचं वाटतं तेच पुढे सुखाचं होतं, आणि जे सुखाचं आहे असं आज वाटतं तेच पुढे दुःखाला कारणीभूत होतं. तुम्हाला जे सुख दुःख येत आहे ते भगवंतापासून येते म्हटलं तर दुःखाचं कारण काय? जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचं झालो नाही. आपण घाबरतो केव्हा? तर आपला आधार सुटला म्हणजे. जे जे होतं ते रामाच्या इच्छेने होतं असं समजावं. संकटे ही देवाने आणली तर ती सोडवण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचं होऊन असं भ्यावं का? समर्थांचं जे झालं त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू. प्रत्यक्ष संकटाचं निवारण जर करता येत आहे तर मग भीती कशाची? कशाची धरायची भीती? मुळात जी भीती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता. याला काय म्हणायचं? खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचं सुख दुःख कोणी करतं का? तसं व्यवहारात आपण वागावं. सुखाने हुरळून जाऊ नये, दुःखाने अस्वस्थ होऊ नये, आणि मग असं व्हायला आपलं मन शांत राहणं जरूरच. जोपर्यंत मी करता आहे अशी भावना आहे तोपर्यंत सुख दुःखाचे हेलकावे मनाला बसतात. आणि म्हणून करते पण रामाकडे द्यावं आणि देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावं. परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा असं म्हणावं. परिस्थितीच बदल असं देवाला म्हणू नये. ज्याप्रमाणे एखादं विष रक्तात मिसळावं त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली आहे, त्याला वरून औषध लावलं तर उपयोग होत नाही. त्यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचंच इंजेक्शन पाहिजे. जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी. काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरलं की रोगाला अन्न जात नाही. त्याचप्रमाणे ज्याला काळजी फार त्याच्या हृदयात आनंद जाऊ शकत नाही. या काळजीचे आईबाप तरी कोण? देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी वाटते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप. अशा आणि स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असं विचित्र असणारच. विचित्र असायचंच. भगवंताचं स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो. वासना आणि काळजी दोघी जणी एकदम मरतात. खरं म्हणजे एकच स्थिती कधी कायम राहत नाही, आणि म्हणून आपल्याला भीती वाटते आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. काळजी जितकी आपल्याला मारते तितकंच नाम आपल्याला तारतं. तरी सुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो. याला काय म्हणणार? आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वेळ वाया गेला असं समजावं. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसं टिकेल याची करा. नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.